स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. रत्नागिरीला येऊन आपल्याला 2 दिवस झाले आणि रत्नागिरीला आलो आणि गणपतीपुळ्याला नाही गेलं असं होऊ नाही शकत. तर मग आज आपण निघालो आहोत गणपतीपुळ्याला. लाल डब्बा सॉरी लाल परी भावेशचा लाल परी बोल, लाल परी. हा गरीब बघा. श्री क्षेत्र गणपतीपुळे आणि हा पाठचा व्ह्यू बघा माझा. हे अम्मीचा इतिहास. आता काय बघायला गेलं तर आपल्याला एवढ्या गर्दीची कल्पना होती, पण जरा जास्तच गर्दी दिसते. कारण का 1, 2, 3 मे लागोपाठ 3 दिवस सुट्ट्या आल्या, सॅटर्डे, संडे आणि फ्रायडे. त्याच्यामुळे सगळीच लोक बाहेर फिरायला निघाले, त्याच्यामुळे ही एवढी गर्दी आहे. आणि त्यात पण हे सगळ्यात मोठं तीर्थस्थान आहे म्हणजे आपल्या रत्नागिरीमधलं. तो गाईज मंदिराचा इतिहास हा खूप जुना आहे. मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू आहे आणि सुमारे 400 वर्ष जुने मंदिर आहे. पुराणात ह्याचा उल्लेख पश्चिमद्वार देवता असा देखील केलेला आहे. पुढे जाऊन 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव अण्णाजी दत्तो यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि मंदिरात येणारे भाविक मंदिराची प्रदक्षिणा न करता पूर्ण डोंगराचीच प्रदक्षिणा करतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे येथील डोंगराचा आकार हा नैसर्गिकरित्या श्री गणेशासारखा आहे. त्यामुळे केवळ मंदिराची मूर्तीची पूजा न करता संपूर्ण डोंगरालाच साक्षात गणपतीचे रूप मानले जाते. सो गाईज, आता आपण रत्नागिरी जिल्ह्यातील सेकंड मुख्य आकर्षण म्हणजे आरेवारे बीचला चाललो आहोत. गणपतीपुळ्याला आलो आणि आरेवारे बीचला गेलो असं होणार नाही, कारण गणपतीपुळ्यापासून आरेवारे बीचचं डिस्टन्स सुमारे 10 ते 12 किलोमीटरचंच आहे. त्याच्यामुळे गणपतीपुळे करताना तुम्हाला आरेवारे बीच जवळच पडेल. आणि आता आपण आहोत इंस्टाग्रामवरील सगळ्यात फेमस आरेवारे बीचचा जो टर्न आहे डोंगरातील तिथे. आणि आता एसटीने आहोत आपण, कारण बाईकने आणलेली. आणि आता तुम्ही व्ह्यू चेक करा फक्त. एवढं स्वच्छ पाणी आहे गाईज, आरेवारे बीच. पब्लिक खूप आहे आताच्या टाईमला. आम्ही स्टार्टिंगला जेव्हा आलेलो 2020मध्ये एवढी पब्लिक नव्हती या ठिकाणी. आता खूपच पब्लिक आहे. आणि इकडे हे पण चालू झालं आहे आता. पब्लिक नसेल ना इथे तर जास्त, तर पीस आहे एकदम. आम्ही लास्ट टाइम तिथे बसलेलो तिथे आणि खूप एन्जॉय केलेलं, एकदम शांतीत. व्लॉग इथे संपत नाही आहे. म्हणजे लिस्टमध्ये नव्हतं, प्लॅन असा नव्हता, बट आपल्या चाळीतल्या सविता गावणकर यांनी आपला खूप आग्रह केला म्हणून आपण आज त्यांच्या गावाला जात आहोत. सो त्यांचं गाव आहे चवे. त्या गावातल्या कोणत्याही लोकांनी हा ब्लॉग बघितला असेल तर प्लीज जरा कमेंट करा. सो थोडी एक्साइटमेंट आहे की अजून एक गाव एक्सप्लोअर करायला भेटणार आहे आपल्याला आज. मला सांगू ना, रत्नागिरीमधील गावं मला फार आवडली खरंच. कारण सांगतो आता, हे बघा, इथे पूर्णपणे सुटसुटीत घरं आहेत, मस्तपैकी ऐसपैस घरं बांधलेली आहेत आणि त्यांच्या बागा पण इथेच आहेत जवळपास. आणि ह्या लोकांनी सगळं भाजीपाला, आंबे, रतांबे, कोकम सगळं यांनी उगवून ठेवलेलं आहे, काजू. म्हणजे मेहनती माणसं आहेत खूप. खूप छान वाटलं यांच्या गावाला येऊन. बघून असं वाटतं ना, काय नाही करायचं, एक खाट आणून या आंब्याच्या झाडाखाली टाकूया आणि शांत झोपूया त्या मुंबईच्या किचकिचपासून एकदम दूर.